नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण चिखली गावामध्ये आहात आणि चिखली गावामध्ये आता जिल्हा परिषद पंचायत समिती याची रणधुमाळी चालू आहे। नेमकं कुणी काय काम केलं आहे हे मांडण्यासाठी एक तरुण आपल्यासोबत आहेत। त्यांचं मत आहे की प्रभाकर लोंढे हे एकतर्फी बातम्या देतात। आता एकतर्फी बातम्या देतात याच्यावर ते उत्तर देणार आहेत। मी प्रश्न मांडणार आहे, त्यांनी पण प्रश्न मला विचारणार आहेत। आता हे खरी माहिती आता आपल्याला ती देणार आहेत। आता यांना प्रश्न कसे विचारायचे आहेत ती मी ठरवणार आणि उत्तर त्यांनी द्यायचे। त्यांनी पण प्रश्न मला विचारणार आहेत आणि मी सुद्धा उत्तर देणार आहे। ऐका 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 तुम्ही बातम्या करा, पूर्ण ऐका, पूर्ण पूर्ण ऐका। या ठिकाणी ऐका, एक मिनिट ऐका, पूर्ण ऐका हो तुम्ही, पूर्ण ऐका। आता माईक चालू आहे, तुम्ही इथलं विचारा चिखलीत काय केलं। तुम्ही चिखलीत आला ना भेटला, तुम्ही इथं काय काय काम केलं मी सांगतो। तुम्ही दिल्लीचा प्रश्न विचारू नका, बिलकुल मला माहित आहे इथला प्रश्न विचारा। आता चालू बोला, चला इथं बोला, इथलं बोला, इथं बोला। चिखली गाव आहे, ऐका हो, तुम्ही मला प्रश्न विचारा चिखली गावाचा विचार तर द्या ना। विचारा, चला विचारा। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे ते। या ठिकाणी जिल्हा परिषदेचा पूर्वीचा अध्यक्ष कोण होता? तुम्हाला मी आता सांगितलं ना, तुम्ही तुमच्या नेते ह्याच्या आधी जी निवडून गेलेली आहे ती, ह्यांनी ह्या गटामध्ये काय काम केले कैलास पाटलानं? मग तेच सांगा, काय केलंय? काहीच केलं नाही ना। माहिती आहे तुमच्या गावात? तुम्हाला सगळं मग काहीच केलेलं नाही, काहीच काम केलेलं नाही। कुणी काम केले? काही चालू रस्ता जी आहे किराणा दादानं मंजूर केलाय। देवेंद्र फडणवीस इथं इकडे चालले होते, 2 वेळेस गेलेत इथून। आम्ही चिखली चौरस्त्याला थांबून निवेदन देऊन ही दोन्ही रोड मंजूर केले, ही आणि ती। आता चिखलीमध्ये सब स्टेशन आम्ही मंजूर केलंय राणा दादाच्या ह्याच्यामधून। 60 लाख रुपयाचा आता हे दवाखान्याचं काम चालू आहे। पुन्हा डॉक्टर पद्मश्री पाटला काम म्हणजे आणि मंजुरी मिळाली, त्याला पैसे टाकलेत, मंजुरी मिळालेली आहे। काम आता चालू आम्ही करणार आहोत। दुसरा म्हणजे डॉक्टर पद्मश्री पाटील साहेबांनी करणार हा ही विषय चुकीचा झालेला ना। तुम्ही मोबाईलवर आम्हाला मोबाईलवर नाही गावाच्या विकासासाठी मोबाईलवर मंजुरी नाही, मोबाईलवर मंजुरी नाही। मंजुरी आहे, आम्ही काम करणार आहोत। आता दुसरं कधी बी चालू करतो, पुढल्या महिन्यात चालू करतो। पुढल्या महिन्यात ठीक मला बोलवा। हो ठीक आहे, दादाची उद्घाटनाची बातमी आणि खोऱ्या मारतानाची बातमी करणार 100%। बरं आता जाऊ दे, चला ही झाले राहणार डॉक्टर पद्मश्री पाटील। अहो साहेब, हे खासदाराचं आमदाराचं विलक्षण नाही। बरं सांगा कशाचं आहे ही जिल्हा परिषद? मग आमचा विकास सांगायला ना आम्ही तुम्हाला, तीच सांगा ना। जिल्हा परिषद डॉक्टर पद्मश्री पाटील साहेबांना इकडे ऐका आता तुम्हाला ऐका हो, खासदाराचा विषय नाही। डॉक्टर पद्मश्री पाटलाने ह्या चिखलीला पाझर तलाव दिला इथं। त्या पाझर तलावापासून आज एवढी शेतकऱ्याचं ऊस लावतात। ही विकास आहे। इथं जेवढा निधी दिलेला ना, राणादान दिलेला, पूर्ण राणादादाचं 1 नंबर काम आहे। काय काम आहे खासदार? पूर्ण आहे का? आता तुम्ही दादाने दिला ना विकास, दादाने दिला, शीत आमदाराचा विषय आहे का? आमदाराचं खासदाराचा विकास आहे। ही विलक्षण काय केलंय? पंचायत समिती तर जनता आहे, पंचायत समिती जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या सदस्य इथून निवडून गेले दादाने केलं, हे तर क्लिअर झालं ना का हो? तुम्ही पंचायत समितीचा जी निवडून गेलेले मेंबर आहेत ना, जनतेला माहिती नाही दादाने विकास केला हे मान्य आहे तुमच्या इथपर्यंत। तुम्हाला काय सांगतो, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्य शिवसेनेचं इथून निवडून गेलते का गेले बरं कैलास पाटील आणि पिंटू? त्या दिवशी तुम्ही बाईट घेतली त्याची, पिंटू तिथे एक राजुरीत बाईट घेतली होती तुम्ही, त्यानं बिल्ला काढून ती होता मशालीचा राजुरीतली, तुम्हाला लोक बोलायला गेलती असा प्रश्न विचारले तिथं पिंटूला तुम्ही बाईट विचारायला ताव, त्यानं ही लपिवलं। तीच उमेदवार या चिखलीमध्ये एकही वेळेस आलेला नाही। उमेदवार आहे का तो? निवडून गेलेला उमेदवार आहे शिवसेनेचा। आता तुमची जी भावना आहे, ती भावना चॅनलला मांडल्या। राणा दादांनी विकास केला हे खरं। आता जिल्हा परिषदेचे जी माणसं आहेत ती इथं तानाजी शिंदे आहेत, इथं गोणे आहेत, बरोबर आहे, इथं खळदकर अण्णा आहेत अपक्ष उमेदवार, अजून कोण अपक्ष असतील माहित नाही। ऐका असतील। आता या माणसापैकी ह्या गावाचा विकास करणारा कोण प्रतिनिधी गावाच्या मतदाराने निवडलाय सांगा? आता तानाजी शिंदे, विकास गोरे ही भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत। दोन्ही बी 1 नंबर आहेत, दोन्ही बी चांगलं काम आहे, दादाच्या मार्गदर्शनाने काम करणार आहेत आणि आम्ही करून घेणार आहोत। बरं, ही तुम्ही भाजपाच्या एका कार्यकर्त्याचं मत झालं, मला जनतेचं विचारू द्या काय बाबा कुणाला मतदान आहे तुमचं ह्या वेळेस? माझं मतदान कुणाला म्हणून सांगू नका, गावाचा विकास करणारा प्रतिनिधी कोण तुमचा? गावाचा माणसाने कुणाला मतदान करायचं ठरवलं?
जस्ट त्याची भावना असते. ज्याची त्याची भावना. ही झालं उत्तर. तुमचं काय मत आहे बाबा? गावात माणसं 3 आहेत. एक प्रदीप घोणे आहे, दुसरा तानाजी शिंदे आहे, तिसरा खळदकर अण्णा आहेत. आता कुणाला नेमकं गावाचा कौल कशा पद्धतीने असेल सांग. जे आम्हाला जे आहे त्याचं आम्ही करणारच आहोत. बर काय मत आहे? मी कट्टर BJPचाच कार्यकर्ता राहणार आहे. परंतु या इलेक्शनला एक मागील माजी सभापती सुनील दादाराव खळदकर हे आमच्या गावातून दिवसातून 2-3 वेळा जातात शेताकडे उसवातून येताना. काय मग त्यांचं नेमकं? गावावर लक्ष राहतंय म्हणून आम्ही त्यांना मतदान करणार. आणि BJPच्या काही पुढाऱ्याला कंटाळून आम्ही यावेळेस हा मार्ग स्वीकारलेला आहे खळदकरांनाचा. आणि आमचा उत्तम माणूस आहे तो. बर तुमचं काय मत आहे साहेब? तुमचं बोला बोला खळ बोला बोला. तानाजी शिंदे. तानाजी शिंदे तुमचं काय मत आहे? बोललो की बोला. अजून काय म्हणायचंय? अजून काय दुसरं कोण? गावकरी तुमच्या गावाच्या विकासासाठी तुमच्या गावकऱ्यांनी कुणाला कौल देण्याचं ठरवलं असं काय अंदाज वाटतंय का? नाही. बरं गावाच्या विकासासाठी कोण बरा उमेदवार वाटते तुम्हाला? तानाजी शिंदे. तानाजी शिंदे कोण आहे महाराज? बाबा तुमच्या गावाच्या विकासासाठी कोण आहे बाबा? कोण माणूस चांगलं काम करेल काय वाटतंय? राणादादा तर्फे जी पण लोक येतील त्यांच्यावर भरोसा आहे. राणादादाच्या लोकांवर विश्वास आहे. अजून कुणाला काय म्हणायचं? राणादादांच्या कामावर विश्वास आहे असं बी काही लोकांचं मत आहे. जवळजवळ 27 वर्ष झालं कैलास पाटीला निवडून गेला. हा. त्यांनी काम नका केलं ना, पण तरी सगळ्या विरोधकांनी जनतेनं कोल हात पोस्तोर ओमराजे किंवा शिवसेनेला दिलेला आहे. समजा गाव 40 वर्ष सत्ता होती आमच्याकडे पंचायतची. ती सही आम्ही सर्वजण एक झाला मग त्यांनी विकास केला नाही तरी का? सही जनतेने सेनेलाच लीड दिली, खासदार ओमराजालाच दिली. आम्ही सही राहणार कोण होता अर्चनताई कोण, बर. तरी सध्या जनतेने सेनेलाच लीड दिली. मग आता जी गावाचं कौल आहे ते कसं वाटते तुम्हाला? कुणाच्या बाजूला कौल पडेल असं वाटतं? आता बी कौल चलेल की पंचायत समितीला सुनील खळदकर हा. आणि मशालीचा माणूस ती गोणे. बघा आता चलल. जिल्हा परिषदेला मशालीची बाजू चांगली चलल आणि पंचायत समितीला खळदकर अण्णाची बाजू चांगली चलल. राणादादाच्या विकासावर लोकांचा विश्वास आहे अशा परंतु पद्धतीचं आम्ही लोक- त्यांना कंटाळून गावातल्या पुढाऱ्याला कंटाळून हा पक्षाला थोडं विरोध केलेला आहे. बघा आता ही बातमी पैसे घेऊन आहे का डायरेक्ट जनतेमधून आहे? डायरेक्ट ग्रामपंचायतचा तुम्हाला विकास धावतो मी. डायरेक्ट पोल करतो तुम्हाला. चला बघा विकास काय आहे ग्रामपंचायतचा. विकासच धावतो, लाईव्ह विकास धावतो. कुणाचा? ग्रामपंचायतचा उभाटाचा आहे का? आहे का? सांगा. महिलाची बाईट घ्या तुम्ही. महिलाची नाही आता तेवढं वेळ आहे. वेळ तुम्ही नाही, सांगा. वेळ तुम्हाला नाही. सांगा. महिलाची बाईट घ्या. सांगा. फक्त विकासाचं काय आहे सदस्य कोण ग्रामपंचायत? आहे? तुमचं सदस्य कोण आहे? सदस्य त्या ग्रामपंचायतला हे बोलू देत नाही म्हणजे सदस्याला. शिवसेनेचे ग्रामपंचायत आहे का? हा. चला लाईव्ह घ्या तुम्ही. तर चिखलीमध्ये एक मिनिट मलाही बोलू द्या. बोला हा. बोलू द्या तुम्ही. बोला की मग. एक मिनिट. हा. एक ह्या गलीत पूर्ण एकच नळ दिलेला आहे ग्रामपंचायत. बर. हा. सरपंच बोला. नळ योजना जल बरं काय असो काय मत आहे? बोलायचं काय? झालं. या गावामध्ये ग्रामपंचायत निष्क्रिय आहे अशा पद्धतीचं तरुणाचं मत आहे. राणादादांच्या विकासावर आमचा विश्वास आहे असंही काही तरुणाचं मत आहे. दुसरं मत आहे की आमच्या गावामध्ये ये जा करत किमान दिवसातून 1-2 चक्रा मारणारे खळदकर अण्णा आहेत. अण्णावर आमचा पंचायत समितीला विश्वास आहे असंही जनतेनं सांगितलं आहे. आणि ओमदादा कैलासदादा यांना आम्ही निवडून दिलं आहे. या ठिकाणी त्यांना मसालीला सुद्धा या ठिकाणी न्याय मिळेल असंही कार्यकर्त्यांनी सांगितलं. भाजपला कंटाळून आम्ही यावेळेस अण्णा खळदकर यांना पंचायत समितीला कौल देणार आहोत. आम्ही कंटाळून आम्ही भाजप सोडलं. भाजपाचाच मी कार्यकर्ता आहे पण मी भाजपाला कंटाळून त्यांना सोडून आता खळदकर अपक्ष उमेदवार यांचा प्रचार आम्ही करत आहोत असंही कार्यकर्त्याने सांगितलं. तर या गावातलं जे मतदान आहे ते निपक्षपाती आता कोणता उमेदवार ते निवडणार आहेत ते आपल्याला 7 तारखेला कळणार आहे. आणि 9 तारखेला मताच्या माध्यमातून इथला विजय उमेदवार विजय होणार आहे. तो कोणता उमेदवार असेल
भाजपाचे तानाजी शिंदे जिल्हा परिषदेला असतील का भाजपाचे प्रदीप घोणे जिल्हा परिषदेला असतील, पंचायत समितीला खळदकर अण्णा असतील का त्यांचा विरोधक असेल, हे 9 तारखेला कळणार आहे. तर बघूया येणाऱ्या 9 तारखेला चिखलीमधील मतदार कोणाला कौल देणार आहेत ते येणाऱ्या 9 तारखेला. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये खरे ते खरे, खोटे ते खोटे लिहा. मी एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पक्षाची बाजू मांडू नका, तर तुमच्या गावाच्या विकास करणाऱ्या उमेदवाराची बाजू मांडा, तुमच्या गावाच्या विकासाची बाजू मांडा. कुठून बोलता ते फोन नंबर द्या. धन्यवाद. चिखलीकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धाराशिवकर.